युद्ध म्हणजेच वॉर. डॉक्टर D.J. पाटील, निवृत्त मुख्याध्यापक, 2025. ईमेल ज्ञानूर्जा0158@gmail.com. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. अगणित साधन संपत्तीवर वार आणि प्रचंड प्रमाणात नरसंहार म्हणजे युद्ध. मनात चाललेलं सत्यासत्येचं अंतर्द्वंद्व म्हणजे युद्ध. मानव आणि मानवाच्या नाशासाठी मानवावर लादलेली सैतानी असुरी विकृती म्हणजे युद्ध. म्हणून मनातील असुरी शक्तींची विषवल्ली मुळासकट जाळून भस्मीसात केली पाहिजे आणि अखिल विश्वावर प्रेम केलं पाहिजे. तरच विश्वबंधुत्वाशी नातं जुळून विश्वकल्याण आणि विश्वशांती शक्य होईल आणि अनंत काळ पृथ्वीवर मानवजात टिकून राहील. त्यासाठी जगा व जगू द्या या निसर्ग तत्वाचं सदैव भान आणि स्मरण ठेवावे. जगात युद्ध का भडकतात? बळी तो कानपळीचे प्राबल्य माजविण्यासाठी म्हणजेच विस्तारवादासाठी सार्वभौम सत्ता, अफाट मालमत्ता आणि बेगडी लोकप्रियता यांनी उन्मत्त झालेल्या आणि धुंदी भरलेल्या सत्तापिपासू सत्ताधाऱ्यांमुळेच जगभर युद्ध सतत सुरू असतात. वैर, धर्मांधता, द्वेषभावना, सूडबुद्धी आणि असुरी विध्वंसक वृत्ती या सर्वांच्या मुळाशी युद्धाचा गजर असतो. युद्धाचे चटके साऱ्या जगाला भोगावे लागतात. पिढ्यांच्या तोंडातील घास हाणून पाडला जातो आणि पिढ्यांना आनुवंशिक रोगांना बळी पाडावे लागते. त्यामुळे शांतता भंग पावते, प्रचंड प्रक्षोभ वाढतो आणि अहिंसा तत्व पायधळी तुडविले जाते. म्हणून युद्ध टाळायला हवं. नाहीतर चार्वाकाने म्हटल्याप्रमाणे भस्मीभूतस्य विश्वस्य पुनरागमनम कुतः. अर्थात अणुयुद्धाच्या राखरांगोळीनंतर पुनर्जन्म तो कुठला? त्यामुळे महायुद्ध, तारका युद्ध यांची तयारी न करता, प्रलयंकारी अणुवस्त्र सज्जन न करता साऱ्या जगातून अणुवस्त्र नष्ट केली पाहिजेत आणि विश्वबंधुत्वाशी नाते जुडून साऱ्या जगातून विश्वशांतीचा उद्घोष केला पाहिजे. युद्ध नको, शांती हवी. क्रांती नको, शांती हवी. याचा अर्थ असा नाही की गाफील राहावे, बेसावध राहावे. असावधानी विजय को पराजय में बदल देती है. तसेच शत्रूला कमकुवत किंवा त्याच्या हत्याराला कचपट समजण्याची चूक करू नये. शक्ती, बुद्धी, युक्त्या, प्रयुक्त्या, गनिमी कवा, प्रसंगी खोटं बोलून म नरोवा कुंजरोवा, साम दाम दंड भेद कूटनीती रणनीती आखून युद्ध जिंकले पाहिजे. हम भी कुछ कम नहीं हे कृतीतून दाखवून दिले पाहिजे. मेणाहून मऊ, वज्राहून कठीण आम्ही विष्णुदास हे आपल्या रक्ताच्या कणाकणातून धगधगलं पाहिजे. राष्ट्रप्रमुखांनी युद्ध काळात सैन्याचं आणि जनतेचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांच्यात धैर्य आणि शौर्य चेतवण्यासाठी कंबर कसली पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज, पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, जय जवान जय किसान. स्वर्गीय सर्वांनी अतुलनीय शौर्य चेतविणारे नारे देऊन स्वराज्याचं युद्ध भारत चीन भारत युद्ध जिंकली. स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, जय जवान जय किसान, जय विज्ञान या आणि कारगिल युद्ध जिंकली. आता भविष्यात तिसरा महायुद्ध जर भडकलंच तर तेही जिंकायचेच आहे. जय जवान जय किसान, जय विज्ञान, जय तंत्रज्ञान हा संजीवक नारा देऊन विज्ञान तंत्रज्ञान युगाची महती गाणारा आणि भारताच्या वैज्ञानिक प्रगतीची गरुड भरारी घेऊन विश्वकल्याण आणि विश्वशांतीसाठी ऊर्जावर्धक ठरेल. आता नुकतेच आपले शब्दप्रभू महामहिम पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर हा आपल्या भारत मातेच्या शूरवीर जवानांचं शौर्य आणि धैर्य चेतवणारा नारा देऊन पाकिस्तानी आतंकवादाला गाडलं आणि बारसं होणे अगोदरच बारावं करून टाकलं आणि विकसित भारताचा जगात दबदबा वाढण्यासाठी नवा इतिहास रचला. महाभारतातील कुरुक्षेत्रावरील महायुद्ध टाळण्यासाठी जशी भगवान श्रीकृष्णाने कृष्ण शिष्टाई केली होती, तशी भावी जागतिक तिसरे महायुद्ध टाळून जागतिक शांततेसाठी साऱ्या जगाचे डोळे भारताकडे लागलेले आहेत. नरेंद्र मोदी शिष्टाईसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. कारण ही देवभूमी भगवान श्रीकृष्णांची, जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांची, जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांची आणि अहिंसेचा पुजारी महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे. तसेच लोकमान्य नेताजी, रणरागिणी, शहीद, क्रांतीवीर, राष्ट्रपिता आणि असंख्य देशभक्त स्वातंत्र्य सैनिकांची ही वीरभूमी आहे. म्हणून तर सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा. मैं देश नहीं रुकने दूंगा. मैं देश नहीं झुकने दूंगा.
मैं देश को झुकने नहीं दूंगा, मैं देश को मिटने नहीं दूंगा अशा सिंहगर्जना करणारे पंतप्रधान माननीय मोदीजींच्या हाती हा देश सुरक्षित आहे. हा आत्मविश्वास आणि सार्थ अभिमान आम्हा साऱ्या भारतीयांना आहे. अमेरिकेत भरलेल्या विश्वस्तरावरील परिषदेत सबसे बड़ा बलिदान अगर किसी देश ने दिया है तो वो देश भारत है. हम उस देश के वासी हैं जिसने दुनिया को युद्ध नहीं बुद्ध दिए हैं, शांति का संदेश दिया है. आपले शांतिदूत पंतप्रधान माननीय मोदीजींनी भारताने विश्व को बुद्ध दिया है, युद्ध नहीं हा वैश्विक पातळीवर विश्वशांतीचा आणि भारताच्या भूमिकेचा संदेश देऊन टाळ्यांच्या कडकडाटात साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माननीय डोनाल्ड ट्रम्प महोदयांनी मोदीजींच्या हातात हात देऊन मोदीजींना आदराने फादर ऑफ इंडिया म्हणून संबोधले होते. Together, like a father would bring it together, and maybe he's the father of India. We'll call him the father of India. I think that's not so bad. But he brought things together, and you don't hear that anymore. So I think he's done a fantastic job, and I think that what the event showed is how much I like. शांतिदूत मोदीजींची देशभक्ती, विश्वप्रेम आणि विश्व शांतीची तळमळ शब्दातीत आहे. या भूमिकेबद्दल आणि त्यांच्या अलौकिक विकास कार्याबद्दल वैश्विक पातळीवर मोदीजींना शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरविण्यात यावं हे आम्हा 135 कोटी भारतीयांचं नम्र निवेदन आणि प्रार्थना आहे. फ्लोस्ट इंडिया, कोस्ट इंडिया, बोल्ड इंडिया, गोल्ड इंडिया. जय हिंद. भारत माता की जय. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आपला स्नेहांकित डॉक्टर ज्ञानेश्वर जयराम पाटील.